ज्योत्स्ना देवधर, साठोत्तरी मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिद्ध कथा लेखिका. आपल्या कथांमधून पारंपरिक वातावरणामुळे हतबल झालेली स्त्री त्यांनी ज्या संवेदनशीलतेने टिपली तितक्याच उत्कटतेने साकार केली. अस्मितेचं भान असलेली आत्मनिर्भर स्त्री. विषयांचं वैविध्य, मांडणीतील रंजकता आणि सहज सुंदर ओघवती भाषा हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. त्यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून प्रसिद्ध होणारा हा स्त्री केंद्रित निवडक कथांचा संग्रह. यातील प्रत्येक कथा मनाची पकड घेणारी आहे आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारीही आहे. कथासंग्रहाचं नाव आहे मनस्वी आणि याचं संपादन केलं आहे डॉक्टर उज्ज्वला गोखले, मृणालिनी चितळे आणि शलाका माटे यांनी. संस्कृती प्रकाशन आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, पुणे संशोधन विभाग. निर्मित मनस्वी. या कथासंग्रहातली एक कथा मी आज वाचणार आहे. वाचन व्रतात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कथेचं नाव आहे सुखाचा शोध. पडझड झालेल्या वस्तीत एकच टुमदार घर असावं तशा अंबुताई त्या वृद्धाश्रमातल्या बायकांमध्ये ठळकपणे उठून दिसत. गळ्यात 3 पदरी अस्सल सोन्याचा गोफ, इंदुरी नऊवारी पातळ, गोऱ्यापान कपाळावर ठसठशीत कुंकू. ते त्यांनी आपल्या यजमानांबरोबर न पाठवता स्वतःजवळच ठेवून दिलं होतं. चेहरेपट्टी जणू देवीचा मुखवटा तयार करावा अशी. स्वच्छ दात, हसरा प्रसन्न चेहरा, मस्त तब्येत. बोलताना हातवारे करायची सवय, हातातल्या पाटल्या बांगड्या मागे पुढे करायची खास लकब. डाव्या हातात 2 अंगठ्या, कानात घसघशीत मोत्याच्या कुड्या, कमरेला खोवलेला पांढरा स्वच्छ रुमाल. या अंबुताई श्रीमंती वाड्यात राहायचं सोडून इथे वृद्धाश्रमात का आल्या? विलक्षणच. वृद्ध निपटलेल्या, छळ झालेल्या, भणंग झालेल्या, आजारी वृद्ध बायका अंबुताईंचा मनोमनी हेवा करायच्या. जास्त हेवा, दुस्वास त्या दागदागिन्यांचा होता. असं नटायला कधीच मिळालं नाही याचं विलक्षण दुःख होतं. पण अंबुताई हव्या असायच्या, कारण त्या मदतीला धावून यायच्या, बरोबरीनं वागायच्या, प्रेमानं बोलायच्या. श्रीमंती अंगावर चढवून मनानं त्या अलिप्त निर्लेप झाल्या होत्या. वृद्ध बायकांची मैत्रीण झाल्या होत्या. कमालच. खरी कमाल ऐकाल तर थक्क व्हाल. अशा नव्हत्या अंबुताई. सर्वसाधारण बायकांसारख्या पेठेतल्या वाड्यात राहणाऱ्या गृहिणी होत्या. घरात सारवणापासून दळण कांडण, स्वयंपाक पाणी सगळं करत होत्या. आर्थिक चणचण नव्हती, पण त्या काळात गडी माणसं बाहेरची कामं करत, घरातला सगळा व्याप बायकाच सांभाळत. शिवाय 3 मुलं 1 मुलगी यांना वाढवायचं, शिकवायचं होतं. दर 2 वर्षांनी झालेली बाळंतपणं सोसायची होती. रीतच होती तशी. अंबुताई, तुमच्या तब्येतीकडे पाहून हे खरं वाटत नाही हो? नकोचे वाटायला. हे सोंग छान जमलं की नाही? त्यांनीच प्रश्न विचारला. हसल्या छानसं. हो, सोंग तर छान जमलंय, पण अंबुताई हा मुखवटा वाटत नाही. अस्सल वाटतं रूप. बाई ग, चेहऱ्यावरचा हा आनंद कसलाय सांगू. मुलांशी जशास तसं वागले, त्यात जिंकले, त्याची मिजासेही. सोनं नाणं, कपडे, तब्येत. हो ग बये, हो. हे सगळं 50शी नंतर मिळवलंय. ही माझी कमाई आहे. शहाणपणानं, धोरणानं आणि खंबीरपणानं वागल्याचं बक्षीस आहे. अगं, अंग भरेल नाही तर काय. कशाची काळजी नाही. आयतं ताट समोर येतंय. जन्म गेला भाकरी पोळ्या बडवण्यात. उद्या भाजी काय या चिंतेत. आता सगळी हौस भागवून घेतीये. शेरानं सोनं होतं घरात. मालकीचा वाडा होता, पण सासूबाईंनी दागिन्याचा डबा आपल्या ताब्यात ठेवलेला. सणावाराला देत तेवढं घालायचं. कोवळ्या वयातली हौस आता भागवून घेते. गंमत आहे की नाही? असं म्हणत अंबुताई स्वतःशीच खुदकन हसत. माझ्या माहेरची गरिबी हा माझाच दोष जसा, आणि हे रूपही माझ्याच मर्यादा जशा. श्रीमंती वाड्याच्या उंबऱ्याबाहेर पडताना इतके कायदे, इतकी बंधनं की काही सांगू नये. मीच माझ्या बेड्या तोडून टाकल्या. खूप प्रवास केला, यात्रा केल्या. छान छान हवं ते आयतं विकत घेऊन खाऊन पिऊन घेतलं. जे जे म्हणून माझ्या नसनख वड्या सासरनं मला करू दिलं नाही ते मी करून घेतलं. खाता पिता, हिंडता फिरता नवरा ऊन लागल्याचं निमित्त होऊन देवाघरी गेला तेव्हा ब्रह्मांड आठवलं. 3 मुलं, 1 मुलीनं आणि 3 सुनांनी जेव्हा माझ्याशी लबाडी करायचं ठरवलं तेव्हा जागी झाले. पण ही जागही उशिरानंच आली ग बये. उशिरानं शहाणपण येणं हे ठरलेलंच असतं. तुमचा वाडा पाडून तिथं सोसायटी उभी राहिली ती तुमच्याच परवानगीनं ना?
बाई ग, माझ्यासारखे वाईट अनुभव कोणाला न येवोत. मुलं तरुण झाली, बायकोच्या तालावर नाचू लागली की म्हातारी माणसं अडगळ होतात. त्यांच्याकडून हवं ते कौतुक करून घेण्यात फार तरबेज असतात ही मुलं. त्या वाड्यात तिघी जावांचं पटत नव्हतं. भाऊ भाऊ परक्यासारखे वागत होते. त्यांना स्वतंत्र घरं हवी होती. वाडा माझ्या नावावर असला तरी त्यांच्या बापाची कमाई होती, त्यांचा वारसा हक्क होताच. शेवटी एका गोडबोल्या बिल्डरला माझ्यासमोर आणून उभं केलं. त्यानं 3 भावांना ब्लॉक बांधून देण्याचं मान्य केलं. बाकीच्या जागेवर त्याचा हक्क असेल. मला काय शहाणपणा सुचला कोण जाणे. मी हट्टच धरला. नाही, तळमजल्यावर मला पण स्वतंत्र ब्लॉक हवा. तो कसा बसा तयार झाला. मुलीच्या कानावर हे प्रकरण गेलंच, ती तिचा नवरा भांडायलाच उठले. वारसा हक्कानं मला पण घर हवं, हट्टच धरून बसले. तो बिल्डर गेला. त्यानंतर अनेक आले गेले, वर्ष लोटली. घरातली कचकच वाढतच होती. मी वैतागले होते, पण जागेच्या किमती वाढत होत्या. शेवटी एकानं 4 खोल्यांचे नाही पण 3-3 खोल्यांचे 5 ब्लॉक बांधून देण्याचं मान्य केलं. वाडा पाडला जात असतानाच माझ्या काळजाची एक एक वीट ढासळत होती. किती आठवणी, किती ओढा, जागेची माया, सारवताना इंच इंच फिरलेला हात, अंगण, ओसरी, स्वयंपाकघर, कोठी. नाना आठवणी ठाई ठाई दडून बसल्या होत्या. मुलांच्या नावावर तो ब्लॉक करताना मी बजावलं, आयुष्यभर तुम्हाला खायला प्यायला घातलं, आता मी दमले. मला आता पीठ मीठ करायचं नाही. तुम्ही जावा, आपापसात ठरवून घ्या आणि 2 वेळा माझं जेवणाचं ताट पाठवत जा. हो हो सासूबाई, तुमचा हक्कच आहे. काहीही काळजी करू नका. अगदी आयतं जेवा, विश्रांती घ्या. संध्याकाळी 1 भाकरी पालेभाजी. हो हो. अगं, दुपारचं खायला केलं की आईला पाठवत जा. आईनं आमच्यासाठी नाना प्रकार केले. रोज शाळेतून आल्यावर निराळा पदार्थ असायचा. वा, काय चव आहे आईच्या हाताला. नवरे मंडळी तोंड भर बोलली. बये, असा माझा थाट. उरवणीला पुरवणी लेख होतीच. मी निवांत झाले. काही महिने अगदी सुरळीत झालं. मग एकमेकीत भांडणं व्हायला लागली. आज मला पार्टीला जायचंय, आज माझ्याकडे पाहुणे आलेत, माहेरी जाणारे, अशा सबबी सुरू झाल्या. सासूबाईंना जेवण द्यायची आज माझी पाळी नाही. त्याप्रमाणे मी माझा प्रोग्राम ठरवलाय. कुठे जायचं तिथे जा, पण आपली जबाबदारी आमच्यावर ढकलू नका, असे सवाल जबाब झडू लागले. त्यावर तोडगा पण त्यांचा त्यांनी शोधून काढला. तू भाकरी कर, मी भाजी करीन. तू पोळ्या कर, मी कालवण करीन. आम्ही भात खात नाही. भात शिजवून घ्यायला काय हरकत आहे? तसं सांगू सासूबाईंना. चहा करतातच ना, भात वरणाचा कुकर पण लावून घेत जा की म्हणावं. हा सगळा त्यांचा बेत माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवला गेला. अगं बयो, तुला काय सांगू, एकीनं भाकरी आणून समोर आदळली तर कालवण यायला अर्धा तास लागायचा. सकाळच्या जेवणाचे 4 पदार्थ 4 वेगवेगळ्या वेळांना यायला लागले. माझं डोकंच फिरलं. अगं, 50 माणसांचा स्वयंपाक करणारी मी एकटीचा घास रांधू शकत नाही का? उडत गेलात ग तुम्ही आणि तुमचे नवरे. झालं ते बरंच झालं. मी आणखी स्वतंत्र झाले. 2 घास चवीचे सुखाचे खाऊ लागले. पण बयो, मनातला राग धुमसत होताच. एक दिवशी तो लाव्हा रसासारखा तना मनाला जाळून पेटवून उठला. मग मी काय केलं असेल सांग बयो? तुला म्हणून सांगते बयो. आमची कोकणात रोह्याला आंब्याची बाग होती. वाडीत नारळी, पोफळी, केळी झुलत होती. तसा नवरा बरा होता ग. त्यानं आपली इस्टेट माझ्या नावावर आधीच करून ठेवली होती. त्याला आपलं बेणं कळलं असावं. दिवसा आईच्या ताटाखालचं मांजर, पण एकांतात माझा राणीचा रुबाब सांभाळायचा. कोकणातलं शहाणपण होतं ना त्याच्याजवळ. अंबुताईंच्या गोऱ्या गालावर गुलाब उमलला. बयो, अगं मग मी गंमतच केली. एक दिवस मी घराला कुलूप घातलं. अष्टविनायकच्या ट्रिपला जातीये असं सांगून रोह्यालाच पोबारा केला. अगं, ते आगर म्हणजे सोन्याचा तुकडा होता. हो म्हणताच हो हो म्हणणारे 10 जण धावले विकत घ्यायला. बक्कळ पैसे कडोसरीला लावले. शिंपणेकराची जन्माची बेगमी केली. या गधड्यांना काही कळलंच नाही. मोसमात सुट्ट्या घेऊन कामधंदा बंद ठेवून गेले की कोकणात. मी आपली मूग गिळून. तो जावई पण धावला मागे मागे. मी गाल्यातल्या गाल्यात हसत होते. बाई ग बयो, परतले तर रुद्रावतार घेऊनच. काय सांगू तुला कर्मकहाणी. पोटच्या गोळ्यांनी मारहाण करायचंच ठेवलं होतं. सुना शिव्या घालता घालता थांबल्या.
मी असं काही करेन याचा त्यांना धक्काच बसला होता. खूप म्हणजे खूपच त्रास दिला ग बयो. नातवंड दाराला बाहेरून कडी काय घालायची, सुना घरातला केर कचरा दारात काय आणून टाकायच्या, जाता येता गाठ पडली तर मुलं तोंड काय फिरवायची. बयो, असा असतो ग पैशाचा लोभ. अंबुताईंनी कमरेचा रुमाल काढून डोळे पुसले. त्या मोठ्या रुमालाच्या बारीक निऱ्या केल्या. रुमाल सुद्धा नवऱ्याचा असावा. तो कमरेला खोवला. कठीणच आहे सगळं, कठीणच असतं ग बयो. लोण्यासारखं होऊन चालत नाही. या आजच्या जगात जो दगड बनून राहील तो सज्जड राहील बयो. अशातच देवळात एक वृद्ध बाई भेटल्या. अगदीच सहन न होऊन मला हळूच म्हणाल्या, 3 दिवसांची उपाशी आहे, पैसे दिले तर 4 घास खाईन. बाई चांगल्या घरातल्या अवशेषांसारख्या दिसत होत्या. मूल झालं नाही म्हणून नवऱ्यानं दुसरं लग्न केलं. हिनं सवतीची बाळणपणं केली. तिचा संसार उपसला. आता ही थकली, काम होत नाही. नवरा सवत फार छळतात, उपाशी ठेवतात. एक मुलगा देव देता तर आज मानानं जगले असते, असं ती म्हणाली. बयो, 7 पुती रोवे 1 पुती रोवे, अशी तऱ्हा ग. मी त्या बाईंना वृद्धाश्रमात घेऊन गेले. यांचा खर्च मी करेन असं म्हणाले. बाईला आश्रय मिळाला, अन्न मिळालं. शेवटी मुलं सुनांच्या दमदाटीला कंटाळले आणि माझ्या ब्लॉकला कुलूप लावून मी पण इथे आले. त्यांना कुणाला माझा पत्ता नाही, शोधायची गरज पण वाटली नाही. या आश्रमाला मोठी देणगी दिली. अगं पैसा आहे तो जीवाला तरी लावून घ्यावा, खरं की नाही. आता इथे सुखानं मानानं राहते, नटून थटून सजून राहते. नटणं सजणं काय नवऱ्यासाठीच, आपल्यासाठी का नाही म्हणते मी. बयो, तुला एक कानगोष्ट सांगते. या सगळ्या दुखऱ्या खुपऱ्या दुःखी वैतागलेल्या बायका आहेत ना, त्यांची दुःख म्हणजे माझ्या दुःखाला मनस्तापाला उतारा आहे. अगं माझं माहेर असंच पीडित दुःखी दरिद्री होतं. त्यातच मेलं नवऱ्यानं सासूनं एक नारळ काही माहेरी पाठवू दिला नाही. हापूस आंबे नासून जायचे. माझ्या माहेरच्यांनी त्याची चव पण कधी पाहिली नव्हती ग बयो. आता आमची बाग वाडी विकत घेतलेला माणूस मला आंब्याची पेटी पाठवतो, नारळ सुपारी पाठवतो. या बायका माझ्या माहेरच्या बहिणी, काकू, आई, मामी यांना तरी देते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सुखी होते. या सुखाला तोड नाही बयो, तोड नाही. अलीकडे कानावर आलाय, आई तीर्थस्थळी वैकुंठास गेली असं सांगून माझ्या पोटच्या गोळ्यांनी माझा ब्लॉक डिपॉझिट घेऊन भाड्यानं दिलाय. पुढे ऐक बयो, अगं त्यांची मुलं मोठी झालीत ना, प्रत्येकाला आपल्या मुलासुनेसाठी तो ब्लॉक हवाय. भांडतायत, भांडू दे बयो. या जन्मीचं याच जन्मी फेडून गेलेलं बरं असतं. समोरच्या आरशातली बयो तोंडात जिभेचा आवळा ठेवून खोडकरपणे हसली. सुखाचा शोध याच कथासंग्रहातली ही कथा ज्योत्स्ना देवधर यांची. भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात. धन्यवाद.